हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 20 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. स्वीटी आदित्यला जायला लावते आणि स्वीटी घराकडे येते. तेवढ्यात मकरंद जोरात येतो आणि चिडतो, स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद. तेव्हा मकरंद बोलतो, त्याची इथपर्यंत, त्या नालायकाची इथपर्यंत मजल गेली, तो तुला भेटायला माझ्या घरापर्यंत आला. तेव्हा स्वीटी बोलते, अरे कोण? तेव्हा मकरंद बोलतो, खोटेपणाचा आव आणू नकोस, आता तरी लाज वाटू दे. तेव्हा स्वीटी बोलते, वो. तेव्हा मकरंद बोलतो, हा तोच, तो तुझा यार मुंबईवरनं आलाय तुला भेटायला तुझ्या मागे मागे. आणि काय ग, घरी कोणाला कळू नये म्हणून तू त्याला भेटायला इथे मागे येतेस घराच्या? पाहिलं ना, मी पाहिलं त्याने कसा हाताने त्याच्या तुझ्या गालांना रंग लावला. तेव्हा स्वीटीला आदित्य रंग लावतो ते आठवतं. तेव्हा मकरंद बोलतो, नाही अजून काय काय सांगायचं राहिलं, सांग पटकन. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद. तेवढ्यात मकरंद बोलतो जोरात चिडून, आवाज खाली. आज तुझा प्रत्यक्ष पुरावा मिळालाय मला. त्याच्याशी फोनवर असं लपून छपून गुलुगुलू बोलत असतेस, हे काय मला कळत नाही असं वाटतं तुला? मला सगळं ठाऊक आहे, पण आज तू कहर केलंस ग. तू त्या नालायकाला इथे घरी, माझ्या घरी बोलवलंच भेटायला. तेव्हा स्वीटी बोलते, नाही मकरंद, तुम जैसा समझ रहे हो वैसा कुछ नहीं, वो लड़का. तेव्हा मकरंद बोलतो, काय वो लड़का? वो मेरा यार है, मेरा प्यार है, मेरा यार है, मेरा संसार है. हे सगळं बोलून फसवत होतीस ना मला, आणि आता का इतका घाणेरडा खेळ खेळलीस माझ्यासोबत? स्वीटी बोलते, मकरंद मेरी पूरी बात तो सुनो. मकरंद बोलतो, चूप, एक शब्द बोलू नकोस. आणि का ग, जा तू त्याच्यासोबत. एक काम कर, तू जा त्याच्यासोबत. मी आजपासून तुला मोकळं केलं. तू जा तुझ्या त्या सुदीप बरोबर, तुला त्याच्यासोबत जे रंग उधळायचे ते उधळत बस. तेव्हा स्वीटी रडून बोलते की नाही मकरंद. तेवढ्यात मकरंद तिला धक्का देतो आणि बोलतो, अरे जा म्हटलं ना. स्वीटीचं डोकं झाडाच्या पारावर आदळतं आणि तिला दुखापत होते. स्वीटीच्या डोक्याला रक्त येत असतं. तेवढ्यात मकरंद बोलतो, आजपासून सोडलं मी तुला. तेवढ्या तिथे शुभा, यशवंत ते सगळे पळत येतात आणि बोलतात, स्वीटी उभी राहा, काय झालं? सीमा पण तिथे बघते. तेवढ्यात शुभा बोलते की हो, केवढं लागले बघा ना, काय झालं? तेव्हा शुभा बोलते, मकरंद काय झालं? अरे तू भांडत होतात का तिच्याशी? अरे पडली कशी? स्वीटी बोलते, आई नाही वो. तेवढ्यात शुभा बोलते, थांब स्वीटी, मी माझ्या मुलाला प्रश्न विचारते. काय झालं मकरंद? अरे ती कशी पडली? मकरंद तू तिला ढकललंस? तेव्हा मकरंद चिडून बोलतो, हो मी ढकललं. तेव्हा मकरंद बोलतो, का? हो, कारण तिची तीच लायकी आहे. तेवढ्यात शुभा त्याच्या कानाखाली वाजवते. तेव्हा शुभा चिडते आणि बोलते, मकरंद अरे स्वतःच्या बायकोच्या अंगावर हात उचललास तू, लाज नाही वाटत? तेव्हा मकरंद बोलतो, आई माझं ऐकून घे हिने. तेवढ्यात शुभा बोलते, मला तुझं काही ऐकायचं नाही मकरंद. तेव्हा समीर बोलतो, आई प्लीज शांत हो. तेव्हा शुभा बोलते, कशी शांत हो? माझ्या मुलाने स्वतःच्या बायकोच्या अंगावरती हात उचलला, रक्त येते तिच्या कपाळातनं, पाहिलंस? तेव्हा शुभा बोलते, नाही मकरंद, तू आत्ताच्या आत्ता मुंबईला परत निघून जा. तर समीर बोलतो, आई ऐक ना, जरा शांतपणे विचार कर. उद्या पालखी आहे, लोक येणार आहेत, त्याचा मान आहे पालखीची पूजा करायचा, लोकांसमोर नको. तेव्हा शुभा बोलते, मला माहिती आहे समीर, उद्या पालखी आहे, पण ज्या मुलाला स्वतःच्या बायकोचा सन्मान राखता येत नाही त्या मुलाला पालखीचा मान मिळणार नाही. तो हक्क तू गमावलायस मकरंद. पालखीला तुझा स्पर्श होता कामा नाही, कळलं? तेव्हा शुभा बोलते, जा माझ्या डोळ्यासमोरून. तेव्हा शुभा चिडते आणि ओरडते, मकरंद जा इथून. तेव्हा मकरंद तिथून निघून जातो. हे सगळं घमंडे पण येऊन तिथे बघत असतो चोरून. सीमा तिकडनं बघतच असते आणि मनात बोलते, हे काय शमिका रंग उधळेल असं वाटत होतं, पण झालं भलतंच. ही होळी तर मकरांनीच गाजवली. नंतर यशवंत शुभाला बोलत असतो की नाही, एरवी तू मला सांगत असते ना, आज तू एवढ्या मुलाच्या थोबाडीत तूच मारलीस. शुभा बोलते, माझा स्वतःवर ताबाच नाही राहिला हो. आपला मुलगा आपल्या सोन्यावर हात उचलतो आणि त्याला काही वाटत नाही. ती बेरड नजर बघितली आणि मला धक्काच बसला. तेव्हा यशवंत बोलतो, म्हणून तू असं चार चौकात त्याला मारशील का? तू खरंच माझा, तुम्हाला सांगितले ना, माझा ताबा नाही राहिला. आज त्याच्या डोळ्यात बघितले आणि मला तो मकरंद आठवला. 15-16 वर्षाचा मकरंद, 10वीचा मकरंद. तुम्हाला आठवतंय का हो? 10वीच्या वेळेला त्याच्या वर्गातल्या प्रिलियमच्या वेळेला वर्गातल्या मुलीच्या नोट्स हरवल्या म्हणून मकरंदच्या बाईंनी मकरंदच्या नोट्स त्या मुलीला दिल्या. नेमकी प्रिलियमला मकरंदच्या ऐवजी ती मुलगी पहिली आली. तेव्हा यशवंत बोलतो, आठवतंय. मकरंद खूप चिडला होता. तेव्हा शुभा बोलते, त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला होता की अरे हरकत नाही, पण नाही, त्याचा एकच हे का, त्या नोट्स माझ्या होत्या, बाईंनी तिला का दिल्या? ऐन 10वीच्या परीक्षेच्या वेळेला त्याने त्या मुलीच्या नोट्स फाडून टाकल्या, तेव्हा कुठे तो शांत झाला. तेव्हा यशवंत बोलतो, आठवतंय ना, तेव्हा तू त्याला पट्टीने फोडून काढलं होतंस. शुभा बोलते, अहो पण माझ्याकडनं मार खाताना सुद्धा ना त्याच्या चेहऱ्यावरती बेफिकिरीचे भाव होते. जणू काही त्याची चूकच नाही, त्याने जे काय केले ते योग्यच केलंय. अहो एवढी मोठी चूक केली याची जाणीवही होत नव्हती त्याला. आज मी तसेच भाव त्याच्या डोळ्यात पाहिले आणि सरकन काटा गेला माझ्या अंगावरनं. मला असं वाटलं, आता जर मी त्याला नीट वटणीवरने आणलं तर हा मुलगा हाताबाहेर जाईल, आणि म्हणून माझा हात उठला हो त्याच्यावर. स्वीटी मकरंदला फोन लावत असते आणि तो त्याचा फोन लागत नसतो. तेव्हा स्वीटी बोलते, कहाँ गया होगा मकरंद, और ये सब क्या हो रहा है? उसके दिमाग में ये बात आती क्यों नहीं कि मैं सिर्फ उससे प्यार करती हूँ? इतना शक क्यों है उसके मन में मेरे बारे में कि सच जानते बिना ही उसने, मकरंद प्लीज आ जाओ. तेव्हा शमिका तिथे येते आणि बोलते, स्वीटी वहिनी, अगं तू किती वेळेस इथे उभं राहणार आहे, चल आत.
शमिका बोलते की तू कॉल केलास का त्याला? तेव्हा स्वीटी बोलते वो फोन का उठाता है मेरा और आज तो उठाएगा भी नहीं. आई खूप रागवल्या आहेत ना मकरनला. बहुत गुस्से में गया है बाहेर, पता नाही कहा भटक रहा होगा. तेव्हा शमू बोलते अगं येईल, तू येईल, तू काळजी नको करूस, येईल. तेव्हा स्वीटी बोलते काही उसने फिर से शराब तो नहीं पी होगी. शमिका बोलते त्याने खरंच तुला का असा वागतोय मग काय दादा. तेव्हा स्वीटी शमिकाला सगळं सांगते की त्याने आदित्यला आणि मला कसं बघितलं आणि कसा शक घेतला. तेव्हा शमिका बोलते म्हणजे तो आदित्यला तुझा बॉयफ्रेंड समजला. शमिका बोलते आय एम सो सॉरी यार स्वीटी बहिणी. तेव्हा स्वीटी बोलते नाही शमिका तुम क्यों सॉरी बोल रहे हो. शमिका बोलते कारण हे सगळं मिसअंडरस्टँडिंग माझ्यामुळे झालंय. स्वीटी बोलते जो होना था अब हो गया, मेरा नसीब बस मेरा मकरन वापस आना चाहिए, वो आ जाएगा ना वापस. तेव्हा शमिका बोलते नक्की येईल आणि तो आला ना तर मी तेवढ्यात स्वीटी बोलते नको तू त्याला काहीच सांगू नकोस, वापस गुस्सा हो गया तो. तेव्हा शमिका बोलते नाही होणार, मी त्याला सगळं नीट सांगेल आणि त्याला बिलीव्ह करावंच लागेल. इकडे यशवंत बोलतो कळतंय मला पण शुभा हे तो समजून घेईल का ग. तेव्हा शुभा बोलते नाही समजणार, हीच तर भीती आहे मला. यशवंत बोलतो ठीक आहे जे व्हायचं ते झालं, पण हा अजून कसा नाही आला ग. खाली त्याच्या डोक्यात काय चाललंय हेच कळत नाही, असं का वागतंय तो. स्वीटीला विचारलंस का. शुभा बोलते नाही मला असं वाटलं मकरन आला की त्याच्याशीच बोलते मी, काय करू मला काही सुचतच नाही. तेव्हा यशवंत बोलतो तिला विचार ना आणि स्वीटीला आवाज देतो. शमिका आणि स्वीटी आतमध्ये येते. तेव्हा शुभा बोलते स्वीटी मकरन आला नाही का ग अजून. तेव्हा स्वीटी बोलते नाही अभी तक नहीं आया, हम दोनों भी उसी का इंतजार कर रहे थे. शुभा बोलते अगं मी आहे, तू काळजी नको करूस बाळा, तुला केवढं लागलंय. शमिका जा स्वीटी वहिनीला घेऊन जा. आणि शुभा बोलते आराम कर जा. तेव्हा स्वीटी आणि शमिका गेल्यावर शुभा बोलते अहो आधी मकरनला येऊ तर द्या. इकडे मकरन दारू पीत बसलेला असतो. त्याच्या पाठून घमंडे येतो. घमंडे बोलतो किल्लेदार साहेब आज घरी नाही जायचं वाटतं तुम्हाला. मकरन बोलतो कोण आहे तुम्ही. तेव्हा घमंडे बोलतो साहेब बसू का. तेव्हा मकरन बोलतो बसायचं तर बस, काय करायचं ते कर, मला काय. घमंडे तिथे बसतो आणि बोलतो साहेब मी तुमचा शुभचिंतक. मकरन बोलतो अरे माझा कोणी शुभचिंतक नाहीये कळलं का. अरे माझ्या घरचे माझे आई वडील सुद्धा नाही कळलं का. तेव्हा घमंड बोलतो साहेब तुमचं दुःख समजतंय मला, मगाशी बघितलं मी तुम्हाला थोबाडीत मारली. तेव्हा मकरन बोलतो तू कोण आहे. तेव्हा घमंडी बोलतो साहेब मी तुमच्या कामाचा माणूस आहे, मला माहिती तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचंय, त्यासाठी तुम्हाला पैसे लागतायत. अहो मी देऊ शकतो तुम्हाला पैसे, ऑस्ट्रेलियाचं तिकीट आणि विजा, हवं तर जॉबही देतो, बोला. मी तुमचं काम करतो, तुम्ही माझं काम करा. तेव्हा मकरन बोलतो कुठलं काम. तेव्हा घमंडे काही पेपर काढतो आणि बोलतो साहेब हे तुमच्या घराचे पेपर आहेत, मी करून आणलेत, तुम्ही फक्त एक काम करा ह्या पेपर्सवरती तुमच्या आई वडिलांची सही आणा, बस तुमचं काम झालं. तेव्हा मकरन तिथून उठतो. तेव्हा घमंडे बोलतो साहेब माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. घमंडे परत मकरनकडे येतो आणि पेपर्स देतो आणि बोलतो साहेब पेपर्स. तो मकरन ते पेपर घेतो आणि त्याच्याकडे परत देतो आणि ए असली ही कामं करत नाही मी, हे निघ. तेव्हा घमंडे बोलतो ठीक आहे माझं कार्ड तर घ्या, इन केस तुम्हाला गरज पडली तर मला फोन करा यावरून नंबर घेऊन. तेव्हा मकरन बोलतो ए तुला सांगितलेलं कळत नाही का. तेव्हा घमंडे बोलतो कार्ड तुमच्याजवळ ठेवा, सिम्पल. मकरन बोलतो बघत काय बसलो, जा ना आता. तेव्हा घमंडे बोलतो हो साहेब येतो, काळजी घ्या. तेव्हा मकरन बोलतो ए तू हात नको लावूस मला. घमंडे गेल्यावर मकरन ते कार्डकडे बघतो. तेवढ्यात इकडे सीमाला घमंडे फोन करतो आणि बोलतो हो हॅलो सीमा मॅडम, हा तुमचा दीर करेल ना काम. तेव्हा सीमा बोलते तोच करेल, काय आहे ना, मी जरी या घरची मोठी सून असले ना तरी मकरन त्यांचा मुलगा आहे आणि अजूनही लोक लग्नाच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्यावर जास्त विश्वास ठेवतात. सो माझी तरी खात्री आहे की तुमचं काम मकरन नक्की करेल. इकडे स्वीटी मकरनची वाट बघत असते. तेव्हा शुभा येते, स्वीटी अजून जागीस, तू झोपली नाही बाळा. तेव्हा स्वीटी बोलते नाही आई नींद नाही आ रही. तेव्हा शुभा बोलते मकरनची वाट बघतेस ना, माहिती मला, अजून नाही आला, मी ओरडले ना त्याला म्हणून रागवलाय, पण काय करू मी आई आहे त्याची, तो चुकलाय. तेव्हा शुभा येऊन स्वीटीला मकरन, समीर आणि मितूच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असते. तेव्हा शुभा थोडा वेळ थांबून स्वीटीला विचारते की एक सांगशील का बाळा, असं काय घडलं होतं की मक्याने तुझ्यावर हात उचलला. तेव्हा स्वीटी थोडी घाबरते आणि बोलते नाही आई उसने हात नाही उठाया. तेव्हा स्वीटी बोलते ओ त्याचा धक्का लागला मला. तेव्हा शुभा बोलते स्वीटी मकरनने मला स्वतः सांगितलं की त्याने तुला मुद्दाम ढकललं म्हणून, मला फक्त एवढं सांग की काय घडलं होतं तुमच्यात, तुम्ही कशाबद्दल बोलत होतात ग. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.